करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण अगम्य आणि अपूर्व असणारा ग्रंथ आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मय मूर्ती असणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद्भागवत महापुराण। या श्रीमद्भागवत महापुराणामध्ये भगवान परमात्म्याने आपलं दिव्य तेज प्रस्थापित केलेलं आहे। बघा, दिव्य तेज प्रस्थापित केलं जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा निज धामाला निघाले। झोपाने येत ना नाही ना, लक्षपूर्वक ऐका। भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा निज धामाला निघाले, निज धामाला जाताना उद्धवाला सांगितलं, उद्धवा आमचं अवतार कार्य या अवतारातलं पूर्ण झालं। उद्धवा, अरे आता आम्हाला निज धामाला जायचंय। मी जे तुला माझ्या अंतकरणातला गुह्य गोप्य ज्ञानाचा ठेवा जो आहे, हा गुह्य गोप्य ज्ञानाचा ठेवा तुला सांगितला। तू आता या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता या जगाच्या पाठीवरती तुला तुझं भरपूर कार्य आहे। उद्धवा, अरे माझ्या गोपिका वाट पाहत असतील, माझे गोकुळवासी लोक माझी वाट पाहत असतील, जा त्या ठिकाणी त्याला ज्ञानाचा उपदेश कर। हो, उद्धवाला त्या ठिकाणी ज्ञानाचा अभिमान झाला की भगवंतानी जाता जाता निज धामाला जाता जाता परिपूर्ण ज्ञानाचा ठेवा मला देऊन टाकला, माझ्याशिवाय कोणाला सांगितलं नाही मनातली गोष्ट। हो, उद्धवाला त्या ठिकाणी ज्ञानाचा अभिमान झाला आणि भगवान परमात्मा सर्व काही सहन करतो, पण भक्ताला झालेला अभिमान सहन करत नाही। तेढ भर जरी होय अभिमान, मेरूच्या समान भार देवा। भगवान परमात्माला ते काही सहन होत नाही। तेवढ्यामध्ये भगवंतांनी सांगावं, उद्धवाचा या अहंकार घालवण्याकरता उद्धवाला गोपिकांकडे पाठवलं पाहिजे। म्हणून भगवान परमात्माने उद्धवाला सांगितलं, मी आता निघणार आहे। तेवढ्यामध्ये उद्धवाने रडायला प्रारंभ केला, देवा तुम्ही जर आम्हाला जर इथून जर सोडून जाता, आमची सुद्धा इथं थांबायची इच्छा नाही, आम्हाला सुद्धा सोबत घेऊन जा। भगवान कृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतात, तरी उद्धवा या जगतामध्ये यावंही एकट्याला लागतं आणि जावं सुद्धा एकट्याला लागतं। अरे देव जरी असला, मी देव जरी असलो, ईश्वर जरी असलो ना, तरी मात्र या जगताचा नियम आहे, एकलेची यावे आणि एकलेची जावे, हा या जगताचा नियम आहे। उद्धवा माझ्यासोबत तुला येता येणार नाही। उद्धवजी विचारतात, देवा तुम्ही म्हणता माझ्यासोबत येता येणार नाही, आम्ही इथं थांबून करावं काय? आम्ही कोणाच्या आश्रयाने जगावं, कोणाच्या आधारानं जगावं देवा, कोणाच्या आधारानं जगावं? तेवढ्यामध्ये प्रभूंनी सांगावं, उद्धवा अरे आम्ही निज धामाला निघत आहे म्हणजे कायमस्वरूपी विश्वातून जातो असं नाही बाबा। अरे मी माझं जे दिव्य तेज आहे, माझा जो आत्मा आहे, माझं जे दिव्य तेज आहे, हे तेज मी भागवत ग्रंथामध्ये प्रस्थापित करून ठेवतो। श्रीमद्भागवत महापुराण हा ग्रंथ म्हणजे माझी प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती असेल। ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मनपूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, असा असणारा श्रीमद्भागवत महापुराण ग्रंथ। त्या श्रीमद भागवतामध्ये मी माझं दिव्य तेज प्रस्थापित करून ठेवतो उद्धवा। त्याकरता तुला सांगतोय बाबा, त्या श्रीमद भागवत महापुराणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य मी तुझ्याकडे सोपवतो। अंतकरणातलं गुह्य गोप्य ज्ञानाचा ठेवा मी तुला सांगितला, पण तू इथं थांबू नको उद्धवा। तू आता प्रभास क्षेत्राला निघून जा, बद्रिकाश्रमाला निघून जा आणि त्या ठिकाणी माझा भगवत भक्त असणारे विदुर काका, त्यांची तुझ्यासोबत भेट होईल आणि त्यांनाही ज्ञानाचा ठेवा तू सांग। हो, आपणासी जे जे ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणी करुणी सोडावे सकळ जना। गुह्य गोप्य ज्ञानाचा ठेवा भगवंतांनी त्या ठिकाणी उद्धवाला सांगितला आणि उद्धवाने तोच ज्ञानाचा ठेवा या जगतामध्ये प्रस्थापित केलेला आहे।
ग्रंथ कोणताही असू द्या, श्रीमद भागवत असू द्या, शिवपुराण असू द्या, देवी पुराण असू द्या, रामायण असू द्या, ग्रंथाच्या प्रारंभी असा नियम आहे की त्या ग्रंथाच्या प्रारंभी प्रथमतः नमन भगवंताला केलेलं आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये श्रीमद भागवताचा आरंभही नमनाने झाला आणि श्रीमद भागवताचा शेवटही नमनाने झाला. श्रीमद भागवताच्या प्रथम श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्माला वंदन करतात व्यास महर्षी, तर भगवान श्रीकृष्ण परमात्माचं स्वरूपाचं वर्णन करतात. स्वरूप लक्षण भगवंताचं व्यासदेवांनी श्रीमद भागवताच्या प्रथम श्लोकामध्ये जे सांगितलं की भगवंताचं स्वरूप कसं आहे, भगवंताचं स्वरूप व्यासदेवांनी भगवंताचं स्वरूप प्रथम श्लोकामध्ये श्रीमद भागवताच्या पहिल्याच श्लोकामध्ये वर्णन केलं. सच्चिदानंद रूपाय, भगवंताचं जे स्वरूप आहे, भगवंत कसा आहे, देव कसा आहे, तर त्या भगवंताचं स्वरूप व्यासदेवांनी भागवतामध्ये भगवंताचं स्वरूप लक्षण सांगितलं. विचारसागर ग्रंथामध्ये सुद्धा स्वरूप लक्षण भगवंताचं सांगितलं गेलं, तटस्थ लक्षण भगवंताचं सांगितलं गेलं. पण श्रीमद भागवतामध्ये जे स्वरूप लक्षण सांगतात व्यासदेव, सच्चिद आणि आनंद हे ज्या भगवंताचं स्वरूप आहे, जो आनंद घना अविनाशा असा जो भगवान परमात्मा आहे, जो नित्य आहे, या जगतामध्ये परमतत्व आहे, परमसत्य जो भगवान परमात्मा आहे, तो भगवान परमात्मा कसा आहे, तर तो नित्य आहे, अविनाशी आहे, त्याचा कधीच विनाश होत नाही. आणि त्या भगवंताचं तत्व संपूर्ण प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. या जगतामध्ये सर्व प्राणीमात्रांमध्ये, भूत समुदायांमध्ये भगवान परमात्मा भरून उरलेला आहे. जे जे भेटी जे भूत, ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. हे तत्वज्ञ संत महात्म्यांनी स्वीकारलेलं आहे. थोर संत महात्म्यांनी याचा स्वीकार केलेला आहे की या जगतामध्ये केवळ परमसत्य म्हणजे भगवान परमात्मा आहे. त्याचं स्वरूप जर पाहिलं तर सत आहे, चित आणि आनंद स्वरूप जो भगवान परमात्मा आहे. सच्चिदानंद रूपाय, एकाच श्लोकामध्ये भगवंताचं स्वरूप लक्षण सांगितलं, भगवंताचा कार्यकारण भाव सांगितला. तो भगवंत काय करतो, एकच असणारा भगवान परमात्मा या सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेव या रूपानं करतो, पालन पोषणाचं कार्य विष्णू या रूपानं करतो आणि संहाराचं लयाचं कार्य शिव या रूपानं तो भगवान परमात्मा करतो, महेश्वर या रूपानं तो भगवान परमात्मा करतो. त्या भगवंताचं कार्यकारण भाव याच श्लोकात सांगितला. विश्वोत्पत्त्यादी हे तवे. बरं, त्या भगवंताचा स्वभाव कसा आहे, हो स्वभाव कसा आहे हेही व्यास महर्षींनी एका श्लोकामध्ये सांगितलं. त्या भगवंताचा स्वभाव कसा आहे, त्या भगवंताचा स्वभाव माणसासारखा किचकट स्वभाव नाही का. माणसाचा फार किचकट स्वभाव आहे नाही का, हो भयंकर किचकट स्वभाव आहे. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा पूर्ण विश्व फिरले, हो, आणि भगवंताला माणसाचीच मागणी केली, देवा माणूस द्या मज माणूस द्या हो, भीक मागता हरी दिसला प्रभू दिसला. माणूस द्या मज माणूस द्या हो, भीक मागता हरी दिसला प्रभू दिसला. हो माणूस द्या मज माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला हरी दिसला. माणूस द्या मज माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला हरी दिसला. राष्ट्रसंतांची वाणी आहे. देवाला काय मागितलं, माणूस मागितला. माणूस द्या मज माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला हरी दिसला. देव भेटला पण माणूस म्हणून दिसला नाही. हो, मानवतेचा खरा धर्म कोणता आहे, साने गुरुजी सुद्धा कवितेमध्ये वर्णन करतात. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा. दिसतंय का प्रेम जगतामध्ये, मानवाच्या अंतःकरणामध्ये या कलीनं प्रवेश करायला प्रारंभ केलेला आहे. ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिझले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांचे.
मनुष्य म्हटला का त्याच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी काही नित्य नियम असला पाहिजे, ईश्वराविषयी आस्था असली पाहिजे, भगवंताविषयी प्रेम असलं पाहिजे, आस्था असली पाहिजे, वेदशास्त्राविषयी निष्ठा असली पाहिजे. आपण सनातन हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो याचा स्वाभिमान असला पाहिजे. स्वधर्म काय याचा विचार मानवाने केला पाहिजे. यातलं कोणतंच उद्दिष्ट जर मानवाच्या ठिकाणी जर नसेल तर त्याला माणूस म्हणायचा अधिकार नाही. ओ भक्तिवेन पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही. संतप्त झालेला जो जीव आहे, त्रिविध तापाने पोळलेला जो जीव आहे, या जीवाला परमशांत करण्याकरता, ज्ञानामृत पाजण्याकरता संतांचा अवतार आहे. आणि ते संत भगवंताला प्रार्थना करता, देवा हे कृष्ण परमात्मा, तुझं स्वरूप जे आहे सच्चिदानंद रूपाय, तू सच्चिदानंद स्वरूप आहे. एकच असणारा भगवान परमात्मा तोच ब्रह्मदेव होतो, हो तोच विष्णू होतो आणि तोच महेश्वर होतो. त्याच्यासोबत जी आदिमाया शक्ती आहे, ती आदिमाया शक्ती या जगतातलं बरंच कार्य भगवंताचं करू लागते. नाथ महाराज एकनाथी भागवतात वर्णन करतात, देवा तू धरोणी आदिमायेसी, ब्रह्मदिकांते सृजिसी, प्रतिपाळुनी संहरसी, तू त्या कर्मासी अलिप्त. देवा हे जे कार्य तू करतोस, या सर्व कार्य तू निर्माण करतो बाबा, आणि तू यापासून सर्व गोष्टींपासून अलिप्त राहतो. हे तुलाच जमलं देवा, कारण तुझं स्वरूप हे सच्चिदानंद घन आहे. सच्चिदानंद रूपाय तुझं कार्य आहे विश्वाची उत्पत्ती, पालन आणि संहार. एकच असणारं रूप विविध रूप धारण करते. होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा. हे तुझं कार्य आहे देवा. देवाच्या स्वभावाबद्दल सुद्धा व्यासदेव भगवंताला म्हणतात, देवा तुझा जो स्वभाव आहे माणसासारखा किचकट नाही बरं का, हो मानवासारखा किचकट नाही, तर त्या देवाचा स्वभाव असा आहे. हो एवढं औदार्य आहे भगवंताचं, एवढी दया आहे भगवंताच्या अंतकरणामध्ये. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करतात, तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देताण म्हणसी पात्रा पात्र, परी कैवल्या ऐसे पवित्र, जे वैरियासे दिदले. किती मोठा उदार आहे भगवंताचं पहा. तुवा संकादिकाचे निमाणी, सायुज्य सौरसो दिदला पुतणी, जी विषाचे हे स्तनपाने मारू आली. पुतना मावशी भगवंताला मारण्याच्या हेतूने आली. कालकूट नावाचं विष भरून आली होती. आपल्या आईला जी गती द्यावी ती त्या पुतना मावशीला दिली. एवढा तो भगवंत दयाळू आहे. आणि त्याची कृपा झाल्याच्या नंतर त्या भगवंतानी एकदा का भगवत भक्ताकडे साधकाकडे लक्ष दिलं की त्याच्या जीवनातले 3 ताप निघून जातात. वसोन शके पाप, जाय त्रिविध तो ताप. ते त्रिविध ताप नाहीसे होतात. हे देवा हो तुझ्या कृपेने, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या नामाने, हो तुझ्या नामाने सुद्धा हे 3 ताप जे आहे, या 3 तापांमुळे आम्ही तापून गेलो देवा. हो असह्य दुःखाने यातना सहन करत करत या ठिकाणी मनुष्य देहापर्यंत येऊन पोचलो देवा. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. म्हणून हे प्रभो तुझी आमच्यावरती अनन्य कृपा असू दे. या जीवनामधील तापत्रयांचा विनाश कर. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. जो 3 तापांचा नाश करतो, ज्याच्या नामाने 3ही ताप सुद्धा निघून जातात. वसोन शके पाप, जाय त्रिविध तो ताप, तैसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म. असं ज्या भगवंताचं स्वरूप आहे त्या स्वरूपाला व्यासदेवानी प्रथम श्लोकामध्ये या ठिकाणी भगवान परमात्म्याला नमन केलं. श्रीमद भागवताची सुरुवात देखील नमनाने झाली आणि शेवट सुद्धा नमनाने झाला. आता जास्त विस्तार, आपण जो विस्तार असेल श्लोकाचा, आणखी जो कथेचा जो भाव असेल तो दुपारच्या सत्रामध्ये ठीक 3 ते 5 या कालावधीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. आता हृदय आपुले चौफाळुनिया भले, वरी पैसव पाऊले श्री गुरूंचे, तैसे श्री गुरुचे महिमान
कळिता के असे साधन ते जानो निमियान मान निवांत केले कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतं गोपालकृष्ण भगवान की जय। समर्थ सद्गुरु योगी महाराज की जय। परमपूजनीय गुरुदेव चराचरामध्ये वास करणारी भगवत शक्ती अकारण करुणावरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मेच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि तमाम समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने चालत असणारा श्री संत ब्रह्मलीन श्री संत वैराग्यभूषण वैराग्य रागरसिक असणारे श्री संत समर्थ सद्गुरू वियोगी बाबांच्या 95व्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचा लभ्य लाभ आपल्याला प्राप्त झालेला आहे। भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह सोहळा श्री संत वियोगी बाबा पूर्णपणे करून घेत असतात। गेल्या अनेक वर्षापासून खरोखर नजर लागावी असा सोहळा आहे, भगवान परमात्मा वियोगी बाबा करून घेतात। आज 95वी जयंती सोहळा आहे। 95वी जयंती संत महात्म्यांचं अवतार कार्य हे दिव्य आहे। सामान्य जीवाप्रमाणे संत महात्म्यांचं नाही, संकुचित जीवन ज्याचं त्याला जीव असं म्हणतात आणि व्यापक जीवन ज्यांचं त्यांना संत असं म्हणतात। संतांचं जे जीवन आहे ते संतांचं जीवन फार व्यापक आहे, सामान्य जीवांप्रमाणे नाही, संतांचं जीवन हे व्यापक आहे। सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, हे विश्वची माझे घर ऐसी मते जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला। संत या विश्वाला आपलं घर समजतात, येतात स्वतःच्या इच्छेनं, कार्य पूर्ण झालं की निघून जातात देखील स्वतःच्या इच्छेनं। या विश्वाला ते संत मायबाप आपलं घर समजतात। श्रीमद भागवत महापुराण कथा आपण बाबांच्या 95व्या जयंतीवरती आपण पाहत आहोत। आतापर्यंत या कथेचा आस्वाद अनेकांनी घेतला, या कथेचा विचार अनेक साधू संत ऋषी महात्म्यांनी सुद्धा केलेला आहे। श्रीमद भागवताची उत्पत्ती निर्मितीचा जर विचार आपण केला तर साक्षात भगवान परमात्माने हे दिव्य श्रीमद भागवत कथा सांगितली। कुणाला सांगितली? हंस रूपे ब्रह्म उपदेश श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत। 4 श्लोक सांगितले भगवान श्रीहरी परमात्माने ब्रह्मदेवाला। हंस रूपे ब्रह्म उपदेश श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत। 4 श्लोक त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला सांगितले। ब्रह्मदेवाने तेच 4 श्लोक पुढे सांगितले व्यासदेवांना। नारदे व्यासाशी उपदेशिले आणि व्यासदेवानी त्याच ग्रंथाचा विचार आणि विस्तार 18,000 श्लोकामध्ये त्या श्रीमद भागवत महापुराणाचा विभाग त्या ठिकाणी व्यासदेवांनी 4 श्लोकावरती 18,000 श्लोकाचं भाष्य त्या ठिकाणी केलं। संतांचं कार्य हे अलौकिक आहे, सामान्य जीवाप्रमाणे नाही, संतांचं कार्य हे अलौकिक आहे। व्यासदेवांनी श्रीमद भागवत महापुराणाचे 18,000 श्लोक सांगितले। तसे मुख्य पुराण 18 पुराण सांगितल्या जातात। 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण सांगितल्या जातात। 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण। इतरत्र पुराणांचा जर विचार केला तर इतरत्र पुराणांचे लक्षण फक्त 5 आहेत। 5 लक्षण इतरत्र पुराणांचे सांगितले गेले, पण श्रीमद भागवत महापुराण म्हटलं का भागवत महापुराणाचे 10 लक्षण शास्त्रकारांनी भागवतामध्ये टाकली। अत्र सर्गो विसर्गश स्थानं पोषणमुतये मन्वंतरा ईशानुकथा निरोध मुक्ती आश्रय। हे भागवताचे 10 लक्षणच आहे।
अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमुते मन्वंतरा ईशाणु कथा निरोध मुक्ती आश्रय. भागवताचं शेवटचं लक्षण सांगतात आश्रय तत्व, आश्रय लक्षण सांगतात. अनादी कालापासून जीव या ब्रह्मांडामध्ये फिरत आहे. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अनादी कालापासून तुमच्या आपल्या अविरत येरझारा चाललेल्या आहेत. संत या जगाच्या पाठीवरून या येरझारा चुकवण्याचं कार्य करत असतात. मायबापे जन्म देती, संत चुकविती जन्मपंक्ती. संत मायबाप जन्म मरणाच्या येरझारा चुकवून देण्याचं कार्य करतात. अविरत जन्म मरणाच्या येरझारा तुमच्या आपल्या चाललेल्या आहेत. सुखाचा शोध जीव घेत आहे, पण सुख न मिळता त्याच्या हजारो पटीने जीवाला दुःख भोगावं लागत आहे. मग अशा स्थितीमध्ये जीवाला परमसुखाची अनुभूती घेण्याकरता जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी, त्याकरता श्रीमद भागवत महापुराण कथा आहे. काय आहे भागवतामध्ये? कोणताही ग्रंथ, कोणतंही पुराण हातामध्ये जर घेतलं तर ते 4 प्रकारांनी पाहिलं जातं. त्याला अनुबंध चतुष्टय देखील म्हणतात. श्रीमद भागवत महापुराण सुद्धा 4 विभागामध्ये आपल्याला पाहता येते. अनुबंध चतुष्टय म्हणतात. 4 प्रकारांनी पाहिल्या जाते. क्रमांक 1 विषय, अधिकारी, संबंध आणि प्रयोजन. 4 प्रकारातून आपल्याला पाहावं लागते. कोणत्याही ग्रंथाचा विचार जर करतो म्हटलं, कोणताही ग्रंथ समजण्याकरता अगोदर त्याचा विषय कळाला पाहिजे. विषय, अधिकारी, संबंध आणि प्रयोजन. श्रीमद भागवत महापुराणाचा विषय काय आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, सच्चिदानंद पदवी घेणे. श्रीमद भागवत महापुराणाचा विषय. देव पहावया गेलो, तेथे देवची होणी ठेलो. पुढे राजा परीक्षिताचं चरित्र आपल्याला श्रवण करायला मिळेलच. राजा परीक्षिताने ही कथा श्रवण करता 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 स्वतः भगवंताचं भगवत स्वरूपच प्राप्त झालं, काही शिल्लक राहिलं नाही. हो, राजा परीक्षितीचं जर जीवनचरित्र पाहतो म्हटलं तर परीक्षिताने ही कथा श्रवण करता करता ही कथा जीवनामध्ये सुख आणून देते. कथा सुख करी, कथा दुःख हारी, कथा याची बरी विठोबाची. अशी परम असणारी ही कथा, भगवंताला अनन्य असणारी कथा ही जीवाला शिवस्वरूप मिळवून देते, जीवाला ईश्वरापर्यंत पोचून देते. नवे नवे जीवाला जन्म मरणाच्या या कचाट्यातून जीवाला बाहेर काढून भगवंताच्या धामामध्ये प्रवेश करून देते. अशी असणारी श्रीमद भागवत महापुराणाची कथा. त्या भगवंताचं स्वरूप आपण सकाळच्या सत्रामध्ये प्रथम श्लोकामध्ये पाहिलं. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा प्रथम नमनाने सुरुवात त्या ठिकाणी श्रीमद भागवताची केली आणि शेवट सुद्धा नमनानेच केला. सकाळच्या सत्रामध्ये आपण भगवंताचं स्वरूप पाहिलं. भगवंताचं स्वरूप व्यासदेवांनी वर्णन केलं. सच्चिदानंद रूपाय. भगवंताचा कार्यकारण भाव सुद्धा आपल्याला त्याच श्लोकामध्ये सांगितला. विश्वोत्पत्त्यादी हेतवे, त्या भगवंताचा स्वभाव सुद्धा सांगितला. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. हे देवादिदेवा, आम्ही तुला शरण आलेलो आहे, आम्ही तुला समर्पण झालेलो आहो, शरण आलेलो आहो प्रभो. श्रीकृष्णाय वयं नमः. व्यासदेवांनी भगवंताला नमन केलेलं आहे. भगवान परमात्माला नमन त्या ठिकाणी करतात. या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ज्यामुळे होतो, तसेच आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक असे तिन्ही ताप जे नाहीसे करणारे आहेत. ज्याच्या कृपा कटाक्षाने हे तिन्ही ताप नाहीसे होतात. वसो न शके पाप, जाय त्रिविध तो ताप. असा ज्या भगवंताचा स्वभाव आहे, त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण परमात्माची व्यासदेव स्तुती करतात, नमन करतात त्या भगवंताला. श्रीमद भागवत महापुराणाचा विषय आहे. जीवाला जर या कथेची संगती प्राप्त झाली, जीवाने जर या ग्रंथाला जर शरण आलं, अनन्य होता या शरण. खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती. नाथही वदती कृष्णपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता. असा स्तुती त्या ठिकाणी ग्रंथाची केलेली आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये ओम यम प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरकातर आजुहाम. पुत्रेति तन्मया तरो विनेदोस स्तम सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मी. मौजी बंधन होण्यापूर्वीच लौकिक आणि वैदिक कर्म सोडून
श्री शुकदेव संन्यास घेण्यासाठी निघाले तेव्हा त्यांचे वडील व्यास विरह दुःखाने व्याकुळ होऊन पुत्रा करत त्यांच्या पाठीमागं धावू लागले, त्यांना हाका मारू लागले. त्यावेळी शुकदेवांच्या वृक्षांशी तन्मयतेमुळे वृक्षांनीच त्या ठिकाणी व्यासांना आवाज दिला. वृक्षांनी त्या शुकदेवांच्या वतीनं ओ त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. अशा सर्वभूत हृदय स्वरूप भगवान शुकदेवांना सुद्धा या ठिकाणी नमन केलेलं आहे. बोलिये शुकदेव भगवान की जय. नैमिष्ये सूतमासीन विवाद्य महामतिं कथामृत रसास्वाद कुशलः शौनको ब्रवीत. या भागवत कथामृताचे पान करणाऱ्यामध्ये कुशल असणारे मुनिवर शौनकादिकांनी नैमिषारण्यामध्ये आसनावर बसलेल्या महाबुद्धिमान सुतांना त्या ठिकाणी शौनकांनी नमस्कार केला. नैमिषारण्यामध्ये अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी उपस्थित होते. अनेक ऋषीमुनी उपस्थित आहे. त्यामध्ये सूत महामुनींना त्या ठिकाणी सर्व ज्ञात आहे. नव्हे सूत हा अवतार सुद्धा भगवंताचाच आहे. स्वतः भगवान परमात्मा संत रूपाने या जगाच्या पाठीवरती अनेक वेळा अवताराला आले. त्या सूत देवांना सूत महामुनींना कुलपती म्हणतात. कुलपती त्यांना म्हणतात जे एकाच वेळेस 10,000 विद्यार्थ्यांना अन्नदान करतात. एकाच वेळेस 10,000 विद्यार्थ्यांना जे अन्नदान करतात, एकाच वेळेस जे 10,000 विद्यार्थ्यांना ज्ञान देतात, त्यांना कुलपती असं म्हणतात. श्री शुकदेव त्या ठिकाणी कुलपती आहेत. आणि शुकदेव सूत महामुनी कुलपती आणि सूत महामुनी ज्ञानाची परिभाषा त्या ठिकाणी शौनकादिकांना सांगणार. शौनकादिकांनी प्रथमतः नमन केलं, श्रीकृष्ण परमात्माला नमन केलं. या ग्रंथाची जी प्रधान देवता आहे ती प्रधान देवता म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रधान देवता आहे. त्या श्रीकृष्ण परमात्माला नमन करतात. हे देवा, तुझं सच्चिदानंद स्वरूप आहे. हे प्रभो, या तापत्रय दुःख जीवाच्या अंतकरणातलं घालवण्याकरता तुझा अवतार आहे, तुझं स्वरूप आहे, तुझं नाम आहे देवा. असा तुझा स्वभाव आहे. तुझं कार्य सुद्धा फार मोठं अलौकिक आहे. आम्ही तुला नमन करतो. शुकदेवांना सुद्धा नमन त्या ठिकाणी सर्व ऋषीमुनींनी केलं. यम प्रवजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरकातर आजुहाव पुत्रेति तन्मया तरोभिनेदुस स्तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. त्या ठिकाणी नमन केलं. सूत महामुनी आणि शौनकादिकांचा नैमिषारण्यामध्ये चाललेला संवाद. सूत महामुनी आणि शौनकादिकांचा जो नैमिषारण्यामध्ये संवाद झाला, त्या संवादामधून शुकांनी राजा परीक्षितीला जी कथा सांगितली, भगवान श्रीहरी परमात्माने जे ब्रह्मदेवाला कथा सांगितली, त्या कथेचं रसस्वादन त्या ठिकाणी सूत महामुनी शौनकादिकांना करणार. शौनकांनी प्रश्न केला, बाबा, या जगतामध्ये हे सूत महोदय अज्ञान जास्त वाढलेलं आहे. अज्ञान अंधकार दूर करण्याकरता या कलियुगाच्या पाठीवरती एखादा उपाय तरी सांगा की या जगतातलं अज्ञान निघून जाईल आणि ज्ञानाचा ठेवा ज्या ठिकाणी जीवांना प्राप्त आहे, परिपूर्ण ज्ञानाचा ठेवा, भगवत सेवेचा ठेवा हा त्या ठिकाणी जीवाला जो प्राप्त आहे, त्या ठेवेनुसार त्या भगवान परमात्मेच्या कृपेने जीवाला ईश्वरापर्यंत कसं पोचता येईल, जेणेकरून या जगतामध्ये भगवंताला प्राप्त करण्याकरता भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची अत्यंत आवश्यकता आहे. जेणेकरून साधकाच्या भगवत भक्ताच्या अंतकरणामध्ये, सामान्य जीवाच्या अंतकरणामध्ये भक्ती कशी निर्माण होईल, ज्ञानाचा उदय कसा होईल, ज्ञानाचं कमल त्याच्या अंतकरणामध्ये कसं उमलेल, त्याचप्रमाणे हे प्रभो वैराग्य हे साधकाला कसं प्राप्त होईल याचा विस्तार आम्हाला सांगावा. एक प्रश्न केला शौनकांनी आणि हजारो श्लोकांमध्ये शौनक महामुनी त्या ठिकाणी आता सूत महामुनी शौनकादिकांना ती परमकथा सांगतात की हे शौनकादिकांनो, या जगतामध्ये या कलियुगाच्या पाठीवर बहुधा लोक आसुरी वृत्तीचे झालेले आहेत. आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं, माणुसकी नावाची वस्तू जगतामध्ये फार कमी दिसत आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे जर शोधायला जर गेले तर शोधून सुद्धा मिळत नाही, दिसत सुद्धा नाही.
फक्त साधू संतांच्याच ठिकाणीच भक्ती ज्ञान वैराग्याचा ठेवा दिसतंय. सामान्य जीवाची जी धडपड चाललेली आहे ते केवळ एका सुखाकरिता, पण सुख न मिळता जीवाला हजारो पटीने दुःखाच्या ठेचा खाव्या लागतात. शौनकादिक महामुनी सुतांना प्रश्न करतात, बाबा या जगतातलं अज्ञान कधी निघून जाईल? अज्ञान रूपी अंधकाराचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश या जगताला कधी मिळेल बाबा? भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान मायामोह निरासस्य वैष्णवे क्रियते कथं. वैष्णव साधू संत ऋषीमुनी यांच्याच जवळ, यांच्या अंतकरणामध्ये भक्तीचा नित्य निवास दिसतोय बाबा. यांच्याजवळ भक्ती ज्ञान वैराग्य वैष्णवांकडे मिळेल. वैष्णव कुणाला म्हणावं? वैष्णव जन तो तेने काही पेड पराई जानी रे. संत महात्मे वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबारायांना जर विचारलं तर तुकोबाराय सांगतात, वैष्णव तो जया वैष्णव तो मनुजया वैष्णव तो शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया वैष्णव तो मनोजया वैष्णव तो मनोजया वैष्णव तो मनोजया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया वैष्णव ते जया शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. ते वैष्णवजन आहेत. अवघी देवावरी माया. वैष्णवजनांच्या अंतकरणामध्ये भक्तीचा नित्य निवास असते. पण बाबा या जगताचं, परिपूर्ण जगताचं कल्याण व्हावं, इथे आलेल्या प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा, या तळमळीनं आम्ही तुम्हाला विचारत आहोत की या जगतामधील अज्ञानरूपी अंधकार कधी नाहीसा होईल? ज्ञानरूपी प्रकाशाचं कमल साधकांच्या मानवांच्या अंतकरणामध्ये कधी उमलेल बाबा? चिंतामणी लौकिक सुख माणसाला प्राप्त करून देईल, कल्पवृक्ष स्वर्गाची प्राप्ती देखील करून देऊ शकेल, परंतु जीवनामध्ये श्री गुरु प्रसन्न झाल्याशिवाय योग्यांना दुर्लभ वैकुंठ, हो श्री गुरु प्राप्त झाल्याच्या नंतर योग्यांना सुद्धा दुर्लभ असणार जे वैकुंठ धाम आहे त्याची सुद्धा प्राप्ती होत असते. सूत महामुनी त्या ठिकाणी शौनकादिकांना सांगतात, हे शौनकादिक महोदय, तुमच्या हृदयामध्ये भगवत प्रेम आहे म्हणून विचारपूर्वक तुम्हाला जन्ममृत्यूचे चक्र आणि भय नाहीस करणाऱ्या सर्व सिद्धांताचा सार मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. सूत महामुनी शौनकादिकांना सांगून राहिले. नैमिषारण्यामध्ये कथेला प्रारंभ झाला. श्रीमद भागवत महापुराण आता त्या ठिकाणी सांगण्याकरता सुरुवात करताय. भक्त्योगवर्धनम यच्च कृष्णं संतोष हेतुकं तदहं ते वेदास्यामि सावधानतया शृणुः. ज्यामुळे भक्ती प्रवाहाला वेग येतो आणि जे भगवान श्रीकृष्ण परमात्मेच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण होऊ शकते ते साधन मी तुम्हाला सांगतो बाबा, लक्षपूर्वक ऐका. व्यासदेवांनी शौनकादिकांना त्या ठिकाणी सांगितलं की या जगतामधील अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करणारी एक शक्ती आहे, शाश्वत शक्ती आहे. त्याचप्रमाणे परिपूर्ण जे ज्ञान भगवान परमात्माने जे ज्ञान ब्रह्मदेवाला सांगितलं त्याच ज्ञानाची गुरुकिल्ली मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगतो, असं त्या ठिकाणी ते सांगायला लागले. काल व्याल मुखग्रास त्रास निर्णान हे तवे श्रीमद्भागवतम शास्त्रम कलौकिरेन भाषितं. या कलियुगामध्ये मनुष्य प्राणी कालरूपी सर्पाचे भक्ष झालेले आहेत. या त्रासाचा संपूर्ण नाश करण्याकरता
श्री शुकदेवांनी श्रीमद भागवत शास्त्रावरती त्या ठिकाणी प्रवचन केलं. मनशुद्धीकरीसाठी यापेक्षा श्रेष्ठ असे कोणते साधन नाही. मनुष्याच्या अनेक जन्माचा पुण्याचा उदय झाला की जीवनामध्ये श्रीमद भागवत कथा ही प्राप्त होत असते. येदस्मात् परम किंचित मनशुद्धेन विद्यते जन्मांतरे भवेत पुण्य तथा भागवतम लभेत. जन्मोजन्मीचं पुण्य प्राप्त झालं, जन्मोजन्मीचं भाग्य उदयाला आलं का जीवनामध्ये श्रीमद भागवत कथा श्रवणाचं फल प्राप्त होत असते. किंवा श्रीमद भागवताचा एक एक अक्षर एक एक श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. परीक्षिती राजाला ही कथा सांगण्याकरता जेव्हा शुकदेव सभेमध्ये आले तेव्हा देव अमृत कलश घेऊन त्या ठिकाणी आले होते. परीक्षिती राजाला जेव्हा भागवत सांगण्याकरता शुक महोदय श्रीमद भागवत घेऊन त्या ठिकाणी राजा परीक्षिताकडे आले. देव लोकांना लालसा निर्माण झाली, श्रीमद भागवत ग्रंथ हे ज्ञानामृत आपल्याला प्राप्त व्हावं. देव लोक अमृताचा कलश घेऊन त्या ठिकाणी शुकदेवांकडे येतात आणि शुकदेवांना म्हणू लागले, बाबा महाराज आम्ही तुम्हाला अमृत देतो, तुम्ही आम्हाला ते श्रीमद भागवत महापुराण द्यावं. शुकदेवांनी सांगितलं, तुम्ही याचे अधिकारी नाही. मनुष्य म्हणून जे या ठिकाणी पृथ्वी तलावरती आलेले त्यांच्या उद्धाराचा परम ठेवा. त्यांना ज्ञानामृत जे आहे, जे अमृत आहे, अमृताने माणूस अमर होईल. पण ईश्वर भगवान परमात्म्यापर्यंत पोचू शकेल याची गॅरंटी नाही. अमृताने अमर होता येईल बाबा, पण अमरत्व प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा जीवाला इथं यावंच लागते. भगवान परमात्मा गीतेमध्ये बोलले, ते तम मुक्तम स्वर्गलोकम विशालम शनी पुण्यमर्त्य लोकम विशंते एवं त्रैधर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. ही कथा अनेक जन्मातलं पातक असुद्धा ही कथा त्या पातक नष्ट करून टाकते. अशी परमपवित्र असणारी श्रीमद भागवताची कथा सूत महामुनी शौनकादिकांना सांगतात. हे शौनकादिकांनो, शुकदेवांनी त्या देवलोकांना सांगितलं की तुमच्या अमृत कलशापेक्षा श्रीमद भागवत महापुराण हे याचं अधिक फल आहे. अमृतापेक्षा सुद्धा महान आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबा नगे. अमृतापेक्षा सुद्धा भगवंताचं नाम, भगवंताची कथा ही श्रेष्ठ आहे. जै संत मुखीची कथा अत्यादरे ऐके श्रोता त्याचे निज भाग्य तत्वता माझे नि सर्वथा न वर्णवे. या जगाच्या पाठीवर या असार संसारामध्ये जशी काच आणि मौल्यवान रत्न याची कधीच तुलना होत नाही, त्याप्रमाणे अमृत कुठे, भागवत कुठे. शुकदेवांनी विचार करून त्यांना सांगितलं, तुम्हाला हा ग्रंथ देऊ शकत नाही. सामान्य जीवांचा उद्धार व्हावा त्याकरता या ग्रंथाची निर्मिती आहे. या ग्रंथाचा मुख्य विषय भगवत प्राप्ती. या ग्रंथाचा अधिकारी तो असेल ज्याची भगवंताच्या चरणी श्रद्धा आहे, भगवंतावरती ज्याचा अतूट विश्वास आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, असा भाव ज्या साधकाच्या अंतकरणामध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्माची वाङ्मयीन कथा, वाङ्मय मूर्ती असणारी श्रीमद भागवत कथा. या भागवत कथेने आतापर्यंत अनेक तरले, तरत आहे आणि तरतील. तरले तरती हा भरवसा, नामधारकांचा ठसा. आतापर्यंत अनेकांचा उद्धार झाला, उद्धार होईल आणि उद्धार होत आहे. पूर्वी हीच श्रीमद भागवत कथा श्रवणाने राजा परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला. हे पाहून ब्रह्मदेवाला सुद्धा आश्चर्य वाटलं. त्यांनी सत्य लोकामध्ये सर्व साधने तराजूवर तुलून बघितली. एका बाजूला श्रीमद भागवत ठेवलं आणि अनेक साधनं दुसऱ्या तराजूवर दुसऱ्या बाजूला ठेवलं, पण श्रीमद भागवताचं पारडं हे जळ भरलं. पण ही कथा श्रवण करत असताना सप्ताह श्रवण विधीने श्रवण जर केली तर भागवत खात्रीने मुक्ती प्राप्त करून देते. हे शास्त्र पूर्वी दयाळू अंतकरणाचे असणारे सनकादिक महामुनी सनत कुमार, या सनत कुमारांनी देवर्षी नारद मुनींना सांगितली ही कथा. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांना ही कथा सांगितली. सनत कुमारांनी देवर्षी नारदांना ही कथा सांगितली. संतांचा सत्संग झाला संत महात्म्यांचा. कारण भगवंतांनी उद्धवाला सांगितलं, उद्धवा सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान, आणिक नाही बा साधन सत्य जाण. उद्धवा
या जगाच्या पाठीवरती सत्संगतीशिवाय मला प्राप्त कोणी करून घेऊ शकत नाही. आणि तो सत्संग प्राप्त होण्याकरता भगवंताची कृपा लागते आणि तो सत्संग प्राप्त होण्याकरता संतांचीही कृपा लागते. बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई. बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु सुलभन सोई, राम कृपा बिनु सुलभन सोई. बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई. गोपाळ कृष्ण भगवान की जय. तुलसीदास बाबा रामायणामध्ये वर्णन करतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. सत्संगाशिवाय भगवंताची कृपा नाही, भगवंताच्या कृपेशिवाय सत्संग प्राप्त होत नाही. तो सत्संग त्या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये सूत आणि शौनकादिकांचा संवाद झाला. रोमहर्षण नावाचे सूत महामुनी आणि त्या सूत महामुनींचा आणि शौनकादिकांचा जो संवाद त्या ठिकाणी होतो, हो, सुतांचा शौनकादिकांचा संवाद म्हणजे संतांची ब्रह्मचर्चा. संतांची चर्चा ही सामान्य लोकांप्रमाणे नाही, नाहीतर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या कथा होतात. पुरुष मंडळीमध्ये जी नित्यकथा चालते, 2-4 गावची माणसं एका ठिकाणी जमा झाली की एक कथा चालते, तिला कर्मकथा म्हणतात. जो तो त्याच्या व्यथा सांगत बसते, नाही का. सोयाबीन बुडून गेलं, कापसाले भाव नाही, कापूस येऊन नाही राहिला, पाहिजे तर बोंडाळ्या आल्या, नाही का. जो तो त्याची कर्मकथा सांगायला लागते. पुरुष मंडळीमध्ये एक नित्य कथा होते, त्या कथेला आपण कर्मकथा असं म्हणतो. कर्मकथा हो. महिला मंडळींमध्ये सुद्धा एक दररोज एक कथा होते. कोणती होते? रामकथा? नाही, रामकथा नाही होत. कोणती कथा होते? तिला म्हणतात भाकर कथा. होते का नाही? तुमच्या गावात होते ना, घराघरात. महिला मंडळीमध्ये नित्य कथा एक होते, त्या कथेला म्हणतात भाकर कथा. सकाळी काय भाजी करायची, संध्याकाळी काय करायची. काही बायेनं 8 दिवसाचा आराखडाच काढून ठेवला आहे, नाही का. शाळेत जसं लिहिलेलं असते अंगणवाडीमध्ये, तसा आराखडाच काही बायेनं काढून ठेवला. म्हणजे महिला मंडळींमध्ये जी चालते ती म्हणजे भाकर कथा. पण हरिभक्तांमध्ये, भगवत भक्तांमध्ये जी नित्य चालते तिला भगवत कथा म्हणतात, हरिकथा म्हणतात. या भगवत कथेने, त्या हरिकथेने आतापर्यंत अनेकांचा उद्धार झाला, होत आहे आणि होत राहील. कथा सुखकरी, कथा दुःखहारी, कथा याची बरी विठोबाची. आणि संतांच्या त्या सत्संगामध्ये, या ज्ञानगंगेमध्ये जे स्नान करतात, ही ज्ञानगंगा आहे. 7 दिवस आपल्या वियोगी बाबाच्या परम दरबारामध्ये आशीर्वाद देती तुका म्हणे आशीर्वाद तुका म्हणे पितृ. आशीर्वाद देती तुका म्हणे पितृ. आशीर्वाद देती कल्याण इच्छिते व्हावे दया.
वेदया वेदया तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आशीर्वाद देती आशीर्वाद देती गोपाल कृष्ण भगवान की जय. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इथं सुद्धा अधिकार सांगितला. विरक्तो वैष्णव विप्रो तो विरक्त असला पाहिजे, तो वैष्णव असला पाहिजे, ब्राह्मणापेक्षा सुद्धा त्याचं आचरण हे श्रेष्ठ असलं पाहिजे. विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योती निस्पृहा असा जर वक्ता असेल तर तो अधिकारी आहे. नाहीतर अनेक धर्ममतांमुळे गोंधळामध्ये पडलेला आहे. ज्याची भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा नाही, विश्वास नाही, या लौकिक भौतिक जगतामध्ये फक्त फसत आहे. भगवंतावरती विश्वास नाही, कुठली उपासना श्रेष्ठतेच्या जीवनामध्ये नाही. स्त्री लंपट असेल तर त्याला महापंडित जरी असला तरी कथा सांगण्याचा अधिकार नाही. शास्त्र सांगते, श्रीमद भागवतामध्ये श्लोक आला, अनेक धर्म विभ्रांता श्रेणम पाखंडवादिनः शूकशास्त्र कथोच्चारी त्याज्यास्ते यदि पंडितः. पंडित जरी असला तरी त्याचा त्याग करावा. शास्त्र अशाप्रमाणे आपल्याला सांगते की बाबा या जगाच्या पाठीवरती संतांची कृपा लौकिक आहे. संतांना या जगताची दया आली. संतांनी पहिलं या जगतामध्ये येऊन सूत मामणी शौनकाधिकांनी या जगताची व्यथा पाहिली. शुकसनकाधिके उभारिला बाहू परीक्षिते लाहो दिसा जाता. या जगताची व्यथा पाहिली. अरे सर्व जीव सुखाच्या शोधात आहे. एका जन्मापासून नाही, मागे हजार जन्मापासून लाखो जन्मापासून सुखाच्या शोधात जीव आहे. परंतु जीवाला पाहिजे ती इच्छित साध्य वस्तूची प्राप्त होत नाहीये. परंतु त्याच्या हजारो पटीने जीवाला दुःखच भोगावं लागते. याचं कारण जर काय असेल तर या ग्रंथातला जो महत्त्वाचा विषय आहे तो जर आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये जर स्थित केला, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंद सुखाची शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी, हा विचार साधकाने अंतःकरणामध्ये ठेवावा. हा श्रीमद भागवतातला मुख्य विषय आहे. भगवंताची संपूर्ण शरणागती. गीतेने सुद्धा आम्हाला तेच तत्व शिकवलं. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत किंवा सर्व धर्मं परित्यज्य मामेकं शरणं व्रज. गीतेने सुद्धा आम्हाला तेच तत्व दिलं की या जगतामध्ये भगवान परमात्माची आपण शरणागती पत्करली पाहिजे. देव माझा मी देवाचा हेच माझी सत्यवाचा. सप्ताहविधीच्या नुसार जर ही कथा जर श्रवण जर केली तर निश्चितपणे श्रवणे पाठे अर्थे मोक्षची लाभे. श्रवण केल्यानंतर सुद्धा येता मोक्ष आहे. आणि मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता मोक्ष असे आईता श्रवणाची माझी ज्ञानोबाराय सांगतात. ही श्रवण भक्ती करत असताना कसं श्रवण करावं? टाइमपास म्हणून ही कथा ऐकू नका. आता कामधंदे उरकले, दुपारचा टाइम रिकामा आहे म्हणून कथा ऐकू नका. टाइमपास म्हणून ही कथा ऐकू नका. ही कथा मनोरंजनाचं साधन नाही दादा. ही कथा आपल्या जीवनातल्या व्यथा, आपल्या जीवनातलं दुःख कमी करण्याचं साधन ही भगवत कथा आहे. ही भगवत कथा संत जनांमध्ये होते, हरिजनांमध्ये होते. या कथेचं फार मोठं फलप्राप्ती आहे. फक्त ही कथा श्रवण करत असताना फक्त टाइमपास म्हणून ऐकू नका. हो, कशी एक श्रवण करावी कथा ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. हे मनाचे कानी ऐकिजे, बोल बुद्धीचे डोळा देखिजे, साठो वाटे घेजे चित्ताचिया. हे कथा श्रवण करत असताना हे मनाचे कानी ऐकिजे, बोल बुद्धीचे डोळा देखिजे, साठो वाटे घेजे चित्ताचिया. अशा प्रमाणे जर श्रोत्यांनी ही जर कथा श्रवण केली, श्रवणे पाठे अर्थे मोक्षची लाभे. श्रवणाने पाठाने नुसतं कथेचं श्रवण जरी झालं तरी आयता मोक्ष जीवाला प्राप्त होते. अशी असणारी परमपवित्र असणारी कथा. या कथेचं महत्त्व सूत मामणी शौनकादिकांना सांगतात की हे शौनकादिकांनो, या ग्रंथाचा मुख्य विषय आहे भगवंताची शरणागती पत्करणे. या ग्रंथाचा अधिकारी तो आहे की ज्याची भगवंताच्या ठाई श्रद्धा आहे, भगवंतावरती विश्वास आहे. पण सहज जरी या कथेची संगती होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. दुराचार्याला जर
सहजासहजी जरी या कथेची संगती प्राप्त झाली तर त्याचा सुद्धा उद्धार अर्धक्षण घडता. संताची संगती तेने होय शांती मत पापा, त्याचा सुद्धा उद्धार या जगाच्या पाठीवर होणं निश्चित आहे, असा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. या ग्रंथाचा अधिकारी आहे भगवंतावरती ज्याची श्रद्धा आहे, ज्याचा वेद वचनावरती विश्वास आहे. तस्मा शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रम विधानोक्त कर्म कर्तुम महारसी. शौनकांनी सुतांना प्रश्न केला, बाबा या जगाच्या पाठीवर सनकादिकांची आणि नारद मुनींची भेट झाली, कशी भेट झाली, का झाली भेट, आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या अंतकरणामध्ये सत्संग कोणत्या पद्धतीचा झाला, हा प्रश्न आमचा तुमच्याकडे आहे. तेव्हा आता सूत मामणी शौनकादिकांना सांगतात, हे शौनकादिकांनो, एक वेळचा प्रसंग आहे. श्री सनकादिक महामुनी, चारही निर्मल अंतकरणाचे सनकादिक ऋषी सत्संग करत करत असता, आज इथे उद्या तिथे परवा तिथे असं करत करत सत्संग करत करत संतांचं भ्रमण जगाच्या पाठीवरती चाललेलं असताना तेच सनकादिक महामुनी बद्री नारायण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी येऊन पोचले. सनकादिक ऋषी सत्संगाकरता त्या ठिकाणी आले आणि नारदांची आणि सनकादिकांची त्या ठिकाणी भेट झाली. नारद मुनींची आणि संतांची भेट झाली. नारद मुनींची आणि त्यांच्या ब्रह्मचर्चेला त्या ठिकाणी प्रारंभ झाला. नारद मुनी म्हणू लागले, प्रभो या जगाच्या पाठीवरती आपण इतक्या घाईघाईने आलात, कुठून आला, कशासाठी आलात, कुठं निघालात. तेव्हा सनकादिकांनी घडलेला वृत्तांत सांगितला की आम्ही या ठिकाणी सत्संग करण्याकरता आलो. बाबा सत्संग करण्याकरता आलात तुम्ही, पण माझ्या अंतकरणामध्ये काही दुःख आहे, त्या दुःखाची निवृत्ती कशी होईल मला सांगावं. कथा कळत आहे तुम्हाला? त्या दुःखाची निवृत्ती कशी होईल बाबा आम्हाला सांगावं. एखाद्याचं धन चोरीला गेल्याच्या नंतर तो जसा व्याकुळ होतो तशी अवस्था श्री देवर्षी नारद महामुनींची झालेली आहे. आणि सनकादिकांनी देवर्षी नारदाला अंतकरणातलं दुःख विचारलं, हे देवर्षी नारद महामुनी, तुम्ही असे चिंतेत काय आहात, कुठं निघालात घाई गडबडीमध्ये. तेवढ्यामध्ये नारद मुनींनी सांगावं, महाराज ही पृथ्वी माता सर्वोत्तम आहे असं समजून मी फिरत फिरत इथपर्यंत आलो. पृथ्वीवरती मी अनेक क्षेत्र पाहिलं, पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वर, सेतुबंध इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रामध्ये मी पोचलो. पण काय असेल बाबा काय माहीत, मनाला मनशांती प्राप्त झाली नाही, मनाला मनशांती प्राप्त झाली नाही, विश्रांती प्राप्त झाली नाही. मला असं वाटते मनाला शांती प्राप्त झाली नाही. सध्या अधर्माला सहाय्य करणाऱ्या कलियुगाला त्या ठिकाणी घेरून टाकलेलं आहे, कलियुगाने त्या ठिकाणी घेरून टाकलेलं आहे. आता कलियुगाच्या पाठीवर सत्य, तप, पवित्रता, दया, दान हे कलियुगाच्या पाठीवरती राहिलेलं दिसत नाही बाबा. प्रत्येक मनुष्य जो तो त्याच्या स्वार्थाने आंधळा झालेला आहे. या जगाच्या पाठीवर घराघरामध्ये स्त्रियांची सत्ता चालते. पत्नीचा भाऊ सल्लागार झालेला आहे. लोक धनलोभाने कन्येचा विक्रय करायला लागलेले आहेत आणि नवरा बायकोमध्ये, पती पत्नीमध्ये त्या ठिकाणी कलह होत आहेत. बाबा महात्मा पुरुषांचा आश्रम, तीर्थक्षेत्र, नद्या इत्यादींवर परधर्मियांचा अधिकार आहे. येथे दुष्टांनी बरीचशी देवालय नष्ट केलेली आहे. खूप फिरलो बाबा, फिरता फिरता असं दुःख जगाच्या पाठीवरती मी पाहत आहो. अंतकरणाला मनाला शांती त्या ठिकाणी प्राप्त झाली नाही. या कलियुगामध्ये बहुतेक देशवासी बाजारामध्ये शिजलेलं अन्न सुद्धा विकायला लागले, ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवायला लागलेले आहेत आणि स्त्रिया सुद्धा सदाचारहीन झालेल्या आहेत. बाबा अशा तऱ्हेने कलियुगाचे दोष पाहत पाहत पृथ्वी तलावरती संचार करीत असता मी जेथे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अनेक लीला संपन्न झाल्या अशा त्या यमुनेच्या तटावरती जाऊन पोहोचलो. जिथे भगवान कृष्ण परमात्माच्या अनेक लीला संपन्न झाल्या त्या ठिकाणी मी जाऊन पोहोचलो. आणि त्या तिथे गेल्याच्या नंतर नारद मुनी आता सांगताय, हे सनकादिक महामुनी, तिथे गेल्याच्या नंतर एक फार मोठं दुःख मी माझ्या डोळ्याने पाहिलं. कोणतं दुःख डोळ्याने पाहिलं? सनकादिकांनी विचारलं. देवर्षी नारद मुनी सांगतात, गुरुदेव एक दृश्य मी माझ्या डोळ्याने असं पाहिलं की जिथे आई तारुण्य अवस्थेमध्ये आहे आणि आईचे 2 वृद्ध पुरुष, 2 मुलं वृद्ध होऊन आईच्या पुढे पडलेले आहे.
या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं दुःख जर कोणतं असेल तर मुलाला दुःखामध्ये असताना आईनं पाहणं हे सर्वात मोठं दुःख या जगाच्या पाठीवरती आहे. देवर्षी नारद मुनी सनकादिकांना सांगून राहिले, महाराज मी त्या ठिकाणी जाऊन पोचलो आणि तिथे गेल्याच्या नंतर ती स्त्री रडायला लागलेली होती, रडत होती. तेव्हा मी त्याच ठिकाणी त्या स्त्रीला पाहून विचारलं, ताई तू या ठिकाणी का बरं रडत आहे? तेवढ्यामध्ये त्या स्त्रीनं बोलायला प्रारंभ केला, हे साधू पुरुषा, कृपया क्षणभर थांबून माझी चिंता निवारण करा. आपल्या केवळ दर्शनाने या संसारातील सर्व समूळ पाप नष्ट होतात. महाराज आपल्या वाणीने बहुतेक माझे दुःख दूर होऊ शकेल. मनुष्याचे ज्यावेळेस मोठे भाग्य उदयाला येते त्यावेळेस आपले दर्शन प्राप्त होते असं मी श्रवण केलेलं आहे. तेव्हा त्या स्त्रीने साष्टांग प्रणिपात केला. नारदांनी विचारलं, तू कोण आहेस? इकडे कशा करता आलीस? हे दोन वृद्ध मुलं पडलेले कोण आहे? तेवढ्यामध्ये त्या भक्तीनं नारद मुनीला उत्तर द्यायला प्रारंभ केला. ओम श्री भक्ती उवाच, अहम भक्तिरिति ख्याता हिमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. ती म्हणू लागली, महामुनी देवर्षी नारद मुनी, माझं नाव आहे भक्ती. ज्ञान आणि वैराग्य नावाचे दोन माझे मुलं आहेत आणि ते वृद्ध अवस्थेमध्ये इथे पडलेले आहेत. या देवता आजूबाजूला ज्या मला हवा घालत आहे, वारा घालत आहे, या गंगा यमुना सरस्वती नर्मदा कावेरी तुंगभद्रा या विशेष नद्या या ठिकाणी मला वारा घालण्याकरता आलेल्या, माझी सेवा करण्याकरता आलेल्या आहेत. तेवढ्यामध्ये देवर्षी नारदांनी भक्तीला प्रश्न केला, हे देवी भक्ती, तुझी अवस्था ही हालपेष्ट अशी या जगाच्या पाठीवर कोणी केली? तेवढ्यामध्ये भक्ती सांगायला लागली, महाराज उत्पन्ना द्रविडे साहव वृद्धिम कर्नाटके गतः कंचिन किंचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गतः. बाबा द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला, कर्नाटकामध्ये मी वाढले, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मला सन्मान मिळाला, परंतु गुजरातमध्ये जाताबरोबर मला वृद्धत्व प्राप्त झालं. तेथे घोर कलियुगाच्या प्रभावाने दुर्जनांनी मला छिन्न विछिन्न केलं. दीर्घ कालपर्यंत माझी अशी अवस्था झाल्याने मी पुत्रासह निस्तेज झाले. पण मी जेव्हा वृंदावनामध्ये आले, भगवंतांनी ज्या ठिकाणी लीला केल्या त्या ठिकाणी आल्याबरोबर माझ्या अंतकरणातलं दुःख काय, दुःख नाही दूर झालं, मला तेज प्राप्त झालं, मला नवतारुण्य प्राप्त झालं. पण मुलं हे दुःखी अंतकरणानं पडलेले आहेत, वृद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहे आणि मी माझ्या मुलाचं दुःख नाही पाहू शकत. बाबा नाही पाहू शकत. तुम्ही दयेचे सागर आहात, साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, भक्तीचे मुख्य स्थान भवाचे माहेर, ते केले कृपादान मस्तकी ठेवीला कर. माया मोह निरसली शुद्ध झाले करेवर. साधू संत या जगाचे मायबाप आहात. बाबा कृपा करा, माझ्यावरती कृपा करा. माझे दोन मुलांचं दुःख मी डोळ्यानं नाही पाहू शकत. भक्तीच्या डोळ्याला धारा लागल्या अश्रूंच्या. एक आई एका साधूच्या जवळ आपलं अंतकरणातलं दुःख व्यतीत करते, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. देवर्षी नारद मुनींनी ते दुःख पाहिलं. आई तारुण्य अवस्थेमध्ये आहे आणि मुलं म्हाताऱ्या अवस्थेत पडलेले आहेत. हे दुःख नारदांनी पाहिलं. एका साधू पुरुषाच्या डोळ्याला सुद्धा धारा लागल्या. साधू पुरुषाच्या डोळ्याला धारा लागल्या. साधू पुरुषाच्या नेत्रामधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तेवढ्यामध्ये भक्ती देवीने नारदाला सांगावं, देवर्षी महामुनी, आई कदाचित दुःख सहन करू शकेल. जगाच्या पाठीवर असू द्या ना किती मोठं दुःख, आई सहन करायला तयार आहे, पण मुलाला दुःखात नाही पाहू शकत, नाही पाहू शकत. देवर्षी नारद मुनी म्हणतात, या देवाच्या देवभूमीमध्ये तुम्ही आलात. देवाच्या देवभूमीमध्ये आल्याच्या नंतर तुमच्यावरती कलियुगाचा प्रभाव नाही पडायला पाहिजे होता. तेव्हा भक्ती देवीने सांगितलं, कलियुग म्हणजे घोर अरण्य आहे आणि या कलियुगाच्या घोर अरण्यामध्ये आल्याच्या नंतर याचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. याचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. देवर्षी नारद मुनी, या कलीनं माझ्या मुलांची ही अवस्था करून ठेवली आहे. ज्ञानही वृद्ध झाला,
आणि वैराग्य सुद्धा वृद्ध झालेलं आहे. आईचं तारुण्य काय करणार? आईचं तारुण्य काय कामाचं? आईच्या समोर जर लेकरांना दुःख प्राप्त झालं, याच्यासारखं जगाच्या पाठीवर दुःख नाही. हे देवर्षी ऐका, बाबा तुम्ही माझ्या मनातील दुःख नाहीसं करा हो. माझ्या उद्धाराकरता काहीतरी प्रयत्न करा. नारद मुनीला त्या ठिकाणी देवी भक्ती सांगून राहिली. नारद मुनींच्या डोळ्याला धारा लागल्या. तेवढ्यामध्ये नारद मुनी म्हणू लागले, ठीक आहे, काही हरकत नाही, प्रयत्न करतो माते, काळजी नसावी. तेव्हा नारद मुनी म्हणू लागले, हे देवी साध्वी, मी माझ्या हृदयातील ज्ञानदृष्टीने तुझ्या संपूर्ण दुःखाचं कारण जाणण्याचा प्रयत्न करतो. तुला दुःख करण्याचं कारण नाही, भगवान परमात्मा तुझं कल्याण करेल, कारण तू देवभूमीमध्ये आलेली आहे. भगवंत तुझ्यावरती कृपा करेल, काळजी करू नको. मुनिवर नारदांनी एका क्षणामध्ये त्या ठिकाणी अंतकरणातलं दुःख जाणलं आणि नारद मुनी त्या ठिकाणी त्या भक्ती देवीला म्हणतात, शृणुष्वावहितो बाले युगोयम दारुणम कलिहि तेनम लुप्तम सदाचारो योग मार्गस्तपांनीच. हे देवी, लक्षपूर्वक या ठिकाणी तू श्रवण कर. हे दारुण भयानक असणारं कलियुग, हे कलियुग असल्यामुळे यामध्ये सदाचार नावाची वस्तू जगतामध्ये दिसणार नाही. ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिजले जण, पापा देते अनुमोदन, करते हेळण संतांची सदाचार योग साधना तपस्या ही कलियुगामध्ये जवळजवळ लुप्तच होत गेलेली आहे. ही पृथ्वी प्रतिवर्षी शेषाला भाररूप होऊ लागलेली आहे. तिला स्पर्श करणे राहूच ती दृष्टी टाकणे योग्य देखील राहिलेली नाही. अशाप्रमाणे ती त्या ठिकाणी पृथ्वी माता सुद्धा दुःख व्यक्त करते आहे. वृंदावनामध्ये तू वास्तव्याला आली, काळजी नसावी, श्रीहरी तुझे कल्याण करतील. भक्ती देवी म्हणू लागली, महाराज माझ्या 2 थकलेल्या मुलांना मी नाही पाहू शकत. या 2 थकलेल्या मुलांना मी नाही पाहू शकत. एवढं मोठं दुःख मनामध्ये आहे. तुम्ही म्हणता भगवंत तुझं कल्याण करेल. कधी माझा उद्धार होईल? कधी भगवंत माझा स्वीकार करतील? कै मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. नारद मुनी म्हणू लागलेत, हे देवी भक्ती, तू विचारलेलं तर आहेच, मी तुला सर्व सांगतो, पण ऐक, प्रेमाने ऐक, जेणेकरून हे कल्याणी तुझे दुःख नाहीसे होईल. यदा मुकुंदो भगवान श्मं त्यक्त्वा स्वपदं गतः तद्दिनात कलिरायात सर्व साधन बाधकः. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा पृथ्वी लोक सोडून निजधामाला गेले, त्या दिवसापासून सर्व साधनांमध्ये विघ्न आणणाऱ्या कलियुगाची सुरुवात झाली. कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्षाचं आयुष्य. भगवंत निजधामाला निघाले आणि कलियुगाला प्रारंभ झाला. कलियुग लागून फक्त 5,500 वर्ष बाकी आहे. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्षाचं आयुष्य. फक्त 5,500 वर्ष झाले कलियुग लागून. जे तपस्या, जे फळ तपस्या, योग साधना आणि समाधीपासून मिळत नाही, ते फळ कलियुगामध्ये भगवंताच्या हरिकीर्तनाने चांगल्या प्रकारे मिळते. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः यत् फलम न लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. या जगाच्या पाठीवर जे फळ तपस्या योग साधनेनं मिळणार नाही, ते फळ केवळ भगवंताच्या कृपेने, भगवंताच्या नामाने कलियुगामध्ये प्राप्त होईल. प्रत्यध्याय तो विष्णू त्रेतायाम यतो मखे द्वापरे परिचर्यायाम कलौ तधरी कीर्तनात. माते काळजी करू नकोस, प्रयत्न सफल होतील. तुमच्या अंतकरणातलं दुःख घालवण्याकरता मी प्रयत्न करेल. भक्ती देवीने सांगितलं, महाराज काहीही झालं तरी चालेल, पण ऐका, या भक्तीच्या अंतकरणातलं दुःख दूर झालं पाहिजे. हे कशाने होईल? ज्ञान आणि वैराग्याला जोपर्यंत पुन्हा परिपूर्ण ते तारुण्य दशेला प्राप्त होणार नाही, तोपर्यंत माझ्या मनामध्ये दुःख राहीलच बाबा. देवर्षी नारदांनी सांगितलं, काळजी करू नकोस. सत्याधिकृते बोध वैराग्यो मुक्ती साधको कलौ केवला भक्तीर ब्रह्म सायुज्य कारिणी. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या 3 युगामध्ये ज्ञान वैराग्य हे मुक्तीची साधनं होते, पण कलियुगामध्ये केवळ भक्तीच मोक्ष प्राप्त करून देणारी असेल. अशाप्रमाणे नारद महामुनींनी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली, हे देवी, कलिना सदृश्य कोपी युगो नास्ति वराणनी
तत्स्मी त्वां स्थापयिष्यामि गेहे गेहे जने जने. हे सुंदरी, कलियुगासारखे दुसरं युग नाही. या युगामध्ये मी घराघरामध्ये प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये तुझी स्थापना करेल. देवर्षी नारदांनी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली. भक्ती देवी काळजी करू नकोस, घराघरामध्ये प्रत्येक मानवाच्या अंतकरणामध्ये तुझा नित्य निवास असेल. अशाप्रमाणे देवर्षी नारदांनी भक्ती देवीला त्या ठिकाणी वचन दिलं आणि देवर्षी नारद मुनींची जी भेट झाली ती झाली सनकादिकांच्या समवेत. भक्तीच्या जवळून निघाले आणि चारही अंतकरणाचे निर्मल अंतकरणाचे असणारे सनकादिक महामुनी सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या चारही कुमारांना पाहिल्याच्या नंतर नारद मुनीच्या अंतकरणामध्ये फार भक्तिभाव जागृत झाला. अत्यंत प्रेम त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्या प्रेमामध्ये देवर्षी नारद महामुनींनी साष्टांग प्रणिपात त्या ठिकाणी केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साधू पुरुषाच्या चरण कमली साष्टांग प्रणिपात त्या ठिकाणी केला आणि साष्टांग प्रणिपात केल्याच्या नंतर आता देवर्षी नारद मुनींची अवस्था त्या ठिकाणी त्यांनी पाहिली. सनकादिक महामुनींनी अवस्था पाहिली. संतांना देवांना परिहार देण्याची गरज राहत नाही. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वे विश्वंभर परिहाराची ना लगे. तरीही सनत कुमारांनी देवर्षी नारदांना असंतोषाचं कारण विचारलं. काय दुःख आहे तुमच्या मनामध्ये? काय तुम्ही इकडं तिकडं भटकत आहात? काय झालं तुम्हाला? तेव्हा देवर्षी नारद महामुनींनी सांगितलं, महाराज खूप फिरलो हो, पण आता असं दुःख मी आमच्या डोळ्यानं पाहून आलो की ज्या ठिकाणी आई तरुण अवस्थेमध्ये आहे, आईची 2 मुलं वृद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहे, आई रडत आहे, मुलांना शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करते पण मुलं त्या ठिकाणी शुद्धीवरती यायला तयार नाही. काय झालं असेल हो? त्या आईच्या अंतकरणातलं तिचं नाव आहे भक्ती, तिच्या मुलांचं नाव आहे ज्ञान आणि वैराग्य. त्यांच्या जीवनातील जे दैन्य आहे, जे दुःख आहे ते कशाने दूर जाईल हे आम्हाला तुम्ही सांगावं. तेव्हा देवर्षी नारद महामुनीला सनकादिक महामुनी संपूर्ण सिद्धांताचं सार सांगतात. हे देवर्षी नारद महामुनी, या जगतामध्ये कलियुगाच्या पाठीवर एक साधन असं अजून गुप्त आहे की ते साधन स्वीकारल्याच्या नंतर साध्यापर्यंत मनुष्य निश्चितपणे पोचतो. आणि निश्चितपणे तुम्ही जर सप्ताह ज्ञान यज्ञ जर केला, श्रीमद भागवत महापुराण सप्ताह ज्ञान यज्ञ जर तुम्ही जर केला, तर त्या ज्ञान यज्ञाच्या श्रवणाने भक्तीच्या दोन्ही मुलांना वृद्ध अवस्थेतून तारुण्यावस्थेतून अवस्थेमध्ये येता येईल. काळजी नसावी. सनकादिकांनी सांगितलं. नारदांच्या अंतकरणामध्ये आता आणखी आनंद निर्माण झाला. भगवंताचं नामस्मरण नारद मुनी त्या ठिकाणी करायला लागले. श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 जय हो नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण
गोपाल कृष्ण भगवान की. देवर्षी नारद महामुनींना त्या ठिकाणी विशेष आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये आता सनकादिकांनी नारदांना सांगितलं, महाराज श्रीमद भागवत शास्त्र असं आहे, श्रीमद भागवत महापुराण असं आहे की ते श्रीमद भागवत महापुराण जर यज्ञविधीप्रमाणे जर तुम्ही जर श्रवण केलं तर निश्चितपणे श्रवणे पठणे अर्थे मोक्ष लाभे. असं असणारं श्रीमद भागवत महापुराण त्या भागवत महापुराणाच्या सप्ताह यज्ञाने भक्तीच्या दोन्ही मुलांना तारुण्य दशेमध्ये येता येईल आणि भक्तीला सुद्धा नवजीवन आणि नवतारुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीमद भागवत महापुराणाची आता तुम्ही प्रारंभ करावा, सप्ताह पारायण तुम्ही करावं. सनकादिकांनी देवर्षी नारद महामुनींना सांगितलं. देवर्षी नारद महामुनी त्या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराणाच्या तयारीला त्या ठिकाणी लागतात. उत्तम असा घाट आणि त्या घाटामध्ये बसून भगवंताची भक्ती सेवा त्या ठिकाणी आपण करावी. तेथे हा घाट एकांतामध्ये असून अत्यंत रमणीय आहे. तेथे नेहमी सोनेरी कमळांचा सुगंध दरवळत असतो. त्याच्याजवळ राहणारे परस्पर वैरभाव असणारे प्राणी सुद्धा, एकमेकांशी वैरत्व असणारे प्राणी सुद्धा एकत्र येतात, आपला वैरभाव विसरून जातात. भागवत श्रवण करत असताना साधक आणि साधकाच्या अंतकरणातला अगोदर मत्सर नावाचा प्राणी, मत्सर नावाचा शत्रू त्या ठिकाणी मारून टाकावा लागतो, घालवून टाकावा लागतो. मत्सर निर्मत्सराणाम सतः, निर्मत्सर व्हावं लागेल. ही कथा कळण्याकरता, ही कथा समजण्याकरता, या कथेचा संबंध आपल्या जीवनाशी निश्चितपणे आहे हे कळून घेण्याकरता निर्मत्सर व्हा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाते. ज्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा चालू असते त्या ठिकाणी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य स्वतःहून येत असतात. ज्या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण सप्ताह असेल, नाम साधना ज्या ठिकाणी चालत असेल, तीर्थ त्या ठिकाणी सर्व येतात. तीर्थे तया ठाया येते पुणित भावया, सर्व तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी येतात. सप्त ऋषी सुद्धा त्या ठिकाणी येतात. श्रीमद भागवताच्या नुसतं पारायणाला आता प्रारंभ करायचा आहे, यज्ञाला प्रारंभ करायचा आहे, तेवढ्यामध्ये किती ऋषी महामुनी त्या ठिकाणी आले. श्लोकामध्ये वर्णन करतात. भृगो वसिष्ठ गौतर्च वनश्च गौतमो मेधातिथिर्देवलरादेवरातो रामस्तथागादि सुतस्य शाकलो मृकंडपुत्रात्रे जपिलदः. अनेक ऋषी महामुनी त्या ठिकाणी उपस्थित झाले. भृगु, वसिष्ठ, चवण, गौतम, मेधातिथी, मार्कंडेय, दत्तात्रेय, योगेश्वर, व्यास, पराशर, शायाशु अनेक ऋषी मुनी सर्व त्या ठिकाणी प्रेमभराने श्रीमद भागवत कथा श्रवणाकरता येऊन गेलेत. सनकादिकांना बोलावून घेतलं. देवर्षी नारद मुनींनी सनकादिकांना बोलावलं, उंच असं आसन तयार केलं आणि श्रीमद भागवत महापुराणाला प्रारंभ जेव्हा करतात सनकादिक महामुनी, तेव्हा भगवान सच्चिदानंद घन असणाऱ्या भगवंताला प्रथमतः नमन केलं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवंताला नमन केलं. भगवान परमात्माला नमन केल्याच्या नंतर श्रीमद भागवत कथेला जेव्हा प्रारंभ करतात तेव्हा त्यांनी एकच नामघोष सर्वांनी सुरू केला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सर्वांच्या मुखातून एकच गजर त्या ठिकाणी निघतो. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. नामस्मरणाला प्रारंभ झाला. श्रीमद भागवत महापुराणामध्ये त्या नामस्मरणाला प्रारंभ होता बरोबर भक्तीला तर नवतेज नवतारुण्य प्राप्त झालेलंच होतं, पण ज्ञान आणि वैराग्य डोळे उघडून पाहायला लागले. श्रीमद भागवताच्या प्रथम दिवशी ज्ञान वैराग्य भगवंताच्या नामामध्ये डोळे उघडून पाहायला लागले. आम्ही कुठे आहो, कुठे आहो, कुठे आहो पाहू लागले इकडे तिकडे. जी जर्जर अवस्था शरीराची झाली होती, वृद्धपणामध्ये जशी अवस्था होते,
मांस खाली लोंबायला लागते. जर्जर अवस्था जी ज्ञान आणि वैराग्याची झाली होती ती जर्जर अवस्था सुद्धा आता ज्ञान आणि वैराग्याची शुकदेवांच्या या सूत महामुनी शौनकादिकांना ही चरित्र कथाभाग सांगून राहिले. सनकादिक महामुनी देवर्षी नारद मुनी भक्ती ज्ञान वैराग्याकरता ही जी कथा सांगून राहिले. निमित्त आहे त्यांचं, पण उद्धाराचं आपलं ध्येय आहे. आपल्याकरता संतांनी निमित्त केलं. गीता अर्जुनाला सांगितली, अर्जुनाचं निमित्त आहे, पण तुमच्या आपल्याकरता दुभिन्नली जगापुरती श्रीकृष्ण गाय ज्ञानोबाराय म्हणतात. अर्जुनाचं निमित्त केलं. किती मोठं प्रेम आहे भगवंताचं भक्तांवर. पहा बरं, पाहे पानवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जो स्वार्थ्य पार्थाचे करीत वसे. किती मोठं प्रेम आहे. एवढा मोठा असणारा परमात्मा विश्वरूप ज्याला दर्शन करून दिलं अर्जुनाला, त्या अर्जुनावरती किती मोठं प्रेम म्हणावं लागेल. देखा कामधेनू जयाची माय ज्ञानोबाराय म्हणतात. त्यासी अप्राप्य काय आहे, तो चंद्रही परीला हे खेळावया. हे सामर्थ्य ज्या भगवंताचं आहे तो भगवंत अर्जुनाला ज्ञानाचा उपदेश करतो. पण दुभिन्नली जगापुरती श्रीकृष्ण गाय ज्ञानोबाराय म्हणतात. त्याचप्रमाणे सनकादिक महामुनी चार कुमार सनत कुमार, त्या चार कुमार श्रीमद भागवत कथा सांगताना भगवंताचं नामस्मरण करू लागले. नारद मुनी सुद्धा विनेच्या झुंकारामध्ये चिपड्यांच्या नादामध्ये नामस्मरणाला नारद मुनी प्रारंभ करतात. तेवढ्यामध्ये ज्ञान आणि वैराग्याने डोळे उघडले आणि पाहू लागले. तेव्हा भागवताचा प्रथम श्लोक, श्रीमद भागवत महापुराणाचा प्रथम श्लोक ज्ञान वैराग्याच्या कानावरती पडता बरोबर जी जीर्ण अवस्था होती शरीराची, आता ती जीर्ण कांती सुद्धा कुठे निघून गेली आणि कशी निघून गेली माहिती पडली नाही. भक्ती तिच्या आनंदामध्ये यांनी डोळे उघडल्याबरोबर मुलाचं अर्ध दुःख नाहीसं झालं. हे पाहिल्याच्या नंतर आईच्या अंतकरणामध्ये आनंद झाला. भक्ती देवी त्या आनंदाच्या भरामध्ये कृष्ण नामामध्ये रंगून गेली आणि कृष्ण नामामध्ये रंगून गेल्याच्या नंतर स्वतः नाचू लागली, गाऊ लागली. ती भक्ती देवी एकच गजर आणि एकच अट्टहास करते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण लागलेली आहे. आणि भक्तीच्या नादामध्ये जे ज्ञान वैराग्य भक्तीच्या मांडीवरती पडले होते, मुलं त्या ठिकाणी आपलं दुःख व्यतीत करत होते. भागवताचा एक श्लोक कानावरती पडता बरोबर डोळे उघडले लेकराचे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. या एका श्लोकाची सिद्धता जर 13 कोटी वेळा जर हा नाममंत्र जर जपला, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. किती दुःख असू दे, त्या दुःखाचा सामना स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा भक्ताच्या अंतकरणातलं दुःख घेऊन जातो. प्रणत क्लेश, क्लेश म्हणजे दुःख. प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. दुःख नाहीसं करतो भगवान परमात्मा. 13 कोटी सिद्धता करावी त्या जपाची. कृष्णाय वासुदेवाय. एक भागवताचा श्लोक त्यांच्या कानावरती पडला ज्ञान आणि वैराग्याच्या. आईला तर तारुण्य प्राप्त होतं, पण वैराग्याला ज्ञानाला जे म्हातारपण प्राप्त झालं ते म्हातारपण नाहीसं झालं. श्रीमद भागवत महापुराणामध्ये एवढं सामर्थ्य आहे. अकाल मृत्यू गेलेल्या जीवाला सुद्धा मोक्ष मार्गाला लावणारी जी कथा आहे ती म्हणजे भागवत कथा आहे. काही पितरलोक जर अधोगतीला गेलेले असतील तर त्यांना सुद्धा पितृलोकामध्ये स्थान मिळवून देणारी कथा हे श्रीमद भागवत महापुराण आहे. उद्धार झाला. ज्ञान आणि वैराग्य सुद्धा आईला त्या ठिकाणी पाहून
ज्ञान वैराग्य इकडे तिकडे पाहायला लागले डोळे उघडून. तेवढ्यामध्ये त्यांना आपली आई व भक्ती देवी आनंदाच्या भरामध्ये नाचताना दिसली. कृष्ण नामाने एवढी रंगून गेली कृष्ण नामाने एवढी रंगून गेली, स्वस्वरूपाचा विसर पडला. मी कोण आहे हेही विसरून गेली. जाणीव शहाणीव ओझे सांडून या दुरी, आपण वस्ती कर वर्त तसे संसारी. सुख आहे का दुःख आहे जीवनामध्ये त्याचाही विसर पडला. समान वाटू लागलं भगवत भक्ताचं लक्षण आहे. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगीनाची. ती भक्ती एवढी रंगून गेली स्वतःच्या आनंदामध्ये. मी कोण आहे याचाही विसर पडला. मी कोण आहे याचाही तिला विसर पडला. मुलं कोण आहेत, कुठे आहेत, कोणत्या अवस्थेमध्ये याचाही आईला विसर पडला. आणि स्वतः त्या भक्तीमध्ये भगवंताच्या भक्तिप्रेमामध्ये रंगून गेली. आणि रंगून गेल्यामुळे काय झालं, हळूहळू ज्ञान वैराग्य इकडे तिकडे पाहता पाहता आईला पाहिलं नाचताना. ते सुद्धा उठून उभे राहिले आणि त्यांनी सुद्धा एकच टाव फोडला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. नाचायला लागले. तुका म्हणे वृद्ध होते तरणे रे का. भगवंताचं जे स्वरूप सांगितलं श्रीमद भागवताने ते आनंद स्वरूप आहे भगवंताचं. आनंद स्वरूप भगवंताचं आहे. आणि ते आनंद स्वरूप असल्यामुळे इतरांना सुद्धा आनंद देण्याचं कार्य भगवंताचं आहे. त्यालाच सच्चिद आणि आनंद म्हणतात. ते भगवान परमात्मा साधूजनांना सुद्धा आनंद देतात, संतांना सुद्धा आनंद देतात. आणि त्या भगवत भक्ताला, त्या भगवत भक्ताच्या अंतकरणामध्ये जो भक्ती वास करते त्या भक्तीच्या आधाराने भगवत भक्त नाचायला लागला. गायेना चिवडे या फुले या छंदे, मनाचे आनंद यावडीने. भक्ती ज्ञान आणि वैराग्य तिघही जण तिघांना सुद्धा तारुण्य प्राप्त झालं. श्रीमद भागवताची 7 दिवसाची सप्ताह ज्ञान यज्ञाची ती कथा त्यांनी श्रवण केली. भगवान श्रीकृष्ण परमात्माचं दिव्य चरित्र कथा, दिव्य लीला चरित्र श्रीमद भागवत महापुराणामधून त्या भक्तीने, त्या वैराग्याने, त्या ज्ञानाने जेव्हा श्रवण केलं तारुण्य दशेला प्राप्त झाले. आणि नारद मुनी म्हणतात, शेवटी कथा पूर्ण झाल्याच्या नंतर नारद मुनी म्हणतात, आता आम्हाला सुद्धा पुढे सुद्धा आणखी पुढे बहुतेक करणे आहे. तेवढ्यामध्ये भक्ती देवीने नारद मुनींचे आभार मानायला प्रारंभ केला. ज्ञानही आला आणि वैराग्य सुद्धा आलं. भक्ती देवीचे आभार, भक्ती देवी जेव्हा नारद मुनींचे आभार मानू लागली तेव्हा नारदांच्या समोर हे हात जोडून उभे राहिले. भक्ती देवीनं नारदांना म्हणायला प्रारंभ केला, महाराज तुम्ही जर मला योग्य वेळी जर भेटले नसते ना तर माझ्या जीवनामध्ये हे दुःख कोणी माझं घालवू शकलं नसतं. कारण हे दुःख घालवण्याचं सामर्थ्य फक्त भगवंतामध्ये आहे. प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे दुःख घालवण्याचं कार्य केवळ भगवंतामध्ये आहे. कारण जीवनामध्ये दुःख असलेल्या जीवाला आनंद देण्याचं कार्य सुद्धा भगवंताचं आहे. सच्चिदा आनंद रूपाय, असं त्या भगवंताचं स्वरूप आहे. तुम्ही आम्हाला नवतारुण्य प्राप्त करून दिलं. नारद मुनी म्हणतात, मी घराघरामध्ये प्रत्येक साधकाच्या वैष्णवाच्या अंतकरणामध्ये तुमचा नित्य निवास करून देईल आई. हो, घरोघरी तुमची भक्ती पोचेल. तेव्हा भक्ती देवी प्रसन्न झाली आणि ती भक्ती देवर्षी नारद मुनींना म्हणते, महाराज मी वैष्णवांच्या अंतकरणामध्ये नित्य निवास करेल. मी वैष्णवाच्या अंतकरणामध्ये नित्य निवास करेल. ज्ञानासमोर येतो तो ज्ञाना सुद्धा म्हणू लागला, मी वैष्णवांच्या हरिजनांच्या अंतकरणामध्ये नित्य निवास करेल. वैराग्य सुद्धा सोबत आलेला आहे. वैराग्याने सुद्धा सांगितलं, मी हरिभक्तांच्या अंतकरणामध्ये नित्यवास करेल. आणि ज्याला भवसागर तरायचा आहे त्याने जर भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा जर हात जीवनामध्ये जर धरला तर हा भवसागर तरण्याकरता कठीण नाही, हा फार सोपा होऊन जाईल. नाही तर हा कठीणही तेवढाच आहे. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये असा असणारा हा भवसागर आहे. आणि या भवसागरातून जीवाला तरायचं आहे, त्यासाठी भक्ती महत्वाची आहे. अंतकरणामध्ये जर भक्तीचा उदय झाला तर ज्ञान आणि वैराग्य तिच्या पोटी जन्म घेत असते. नाथ महाराज वर्णन करतात, ज्ञान प्राप्त करण्याकरता नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. ज्ञान प्राप्त करण्याकरता जास्त अट्टहास करण्याची आवश्यकता नाही. पण भक्ती जर तुमच्या अंतकरणामध्ये, शुद्ध सात्विक भक्ती जर तुमच्या अंतकरणामध्ये जर निर्माण झाली तर त्या भक्तीच्या पोटी ज्ञान आणि वैराग्य दोघंही पुत्र जन्माला येत असतात.
नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये वर्णन करतात, ज्ञान साधावया लागी जाण, कष्टावे न लगेगा आपण, सप्रेम करता माझे भजन, दवडिता ज्ञान घरी घे. नाथ महाराज वर्णन करतात त्या भक्तीचं स्थान फार मोठं आहे आणि त्या भक्तीच्या आधाराने भगवान परमात्म्याला सुद्धा अनेकांनी जिंकलं. त्यापैकी आपण आता थोडक्यामध्ये एक चरित्र पाहणार आहोत. भक्तिपुत्र ज्ञान वैराग्याचं जे चरित्र पाहिलं, त्या भक्तीला या श्रीमद भागवत ज्ञान यज्ञातून त्या भक्तीला तारुण्य प्राप्त झालं आणि तीच भक्ती हरिजनांच्या अंतःकरणामध्ये नित्य निवास करून राहिली आणि भगवान परमात्मा भगवंताला जिंकण्याचं सामर्थ्य जिच्यामध्ये आहे तिला भक्ती असं म्हणतात. तशीच करुणा भक्ती, तशीच प्रेम भक्ती भगवंताला फार आवडते. ह्याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची अशी असणारी एक महान भगवत भक्ती, महान भगवत भक्ती गंगाखेड निवासी असणाऱ्या श्री संत जनाबाईचं जी दिव्य चरित्र आपल्याला ज्ञात आहे. श्री संत जनाबाईंनी आपल्या जीवनामध्ये, जनाबाई जेव्हा 5 वर्षाच्या होत्या, लक्षपूर्वक कथा आहे का, जनाबाई 5 वर्षाच्या होत्या, बाबाच्या सोबत बाबाची अखंड पंढरीची वारी होती. पंढरीच्या वारीला जनाबाई आल्या आणि जनाबाई पंढरीला आल्याच्या नंतर जनाबाई पंढरपूरला आल्या, भगवंताच्या चरणी नतमस्तक झाल्या. बाबा म्हणू लागले, जने वारी संपन्न झाली, चल घरी. जनाबाईनं सांगितलं, बाबा मी घरी येत नाही. जनाबाईच्या मनावरती भगवंताच्या भक्तीचा ठसा उमटलेलाच आहे. जनाबाईला म्हणतात, आई वडील जने चल ना घरी. जनाबाई म्हणतात, मी येत नाही. अगं इथं तुझा सांभाळ कोण करेल? तू 5 वर्षाचं तुझं वय आहे, तुझा इथे सांभाळ कोण करेल? जनाबाई म्हणतात, मला आई सुद्धा इथे आहे आणि बाप सुद्धा आहे. विठ्ठल माझा पिता, रुक्मिणी माता, विठ्ठल माझा पिता, रुक्मिणी माता, औ मंडलिकाबाई भीमाबाई, औ मंडलिकाबाई भीमाबाई. 5 वर्षाची होती जनाबाई. ओ तुम्ही जा बाबा मी येत नाही, तुम्ही जा बाबा मी येत नाही. 5 वर्षाची होती जनाबाई. ओ बाबा संग पंढरी जायची, बाबा संग पंढरी जायची. 5 वर्षाची होती जनाबाई, बाबा संगे पंढरी जायची. पंढरी सोडून भुलल्या जनाबाई, तुम्ही जा ना बाबा मी येत नाही, तुम्ही निघून जा मी नाही येत. आई वडील म्हणू लागले, तुझा सांभाळ कोण करेल? पोरी लहान आहेस तू, कोण सांभाळ करेल तुझा? तेवढ्यामध्ये जनाबाई बोलायला लागल्या, तुम्ही माझी चिंता करू नका, मी माझं जीवन त्याला अर्पण केलं, तो माझा सांभाळ करेल. विठ्ठल माझा पिता, रखुमी नाही, भाऊ पुंडलिक बहीण भीमाबाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाबाई. थोडक्यामध्ये जनाबाईचं दिव्य चरित्र जर 7 दिवस श्रवण केलं तरी पूर्ण होणार नाही. आपल्याला 5-10 मिनिटात चरित्र पाहायचंय. झाकी स्वरूपामध्ये जनाबाईचं आज भक्तीचं दिग्दर्शन म्हणून श्री संत जनाबाईचं दर्शन आपल्याला आजच्या या कथासत्रामध्ये प्राप्त होणार आहे. थोड्या वेळामध्ये जनाबाई इथे प्रवेश करणार आहेत. जनाबाई भगवान पांडुरंग परमात्मेच्या मंदिरामध्ये सेवा करून राहिल्या. आई बाबाला सांगितलं, बाबा तुम्ही निघून जा मी येत नाही. आईला बापाला निघून जावं लागलं. जनाबाई त्याच ठिकाणी थांबून राहिल्या, भगवंताची सेवा करतात. मंदिरात झाडझूड सेवा करून राहिल्या. भगवंताचं निर्माल्य उचलायचं. आता या जगाच्या पाठीवर देवाशिवाय मायबाप कोणी उरला नाही. जनाबाई देवाच्या समोर उभ्या राहतात आणि भगवंताला प्रार्थना करतात, देवा ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा, इतुक्या सहित त्वाबा यावे, माझे रंगनी नाचावे, माझा रंग तुझे गुणी, बोले ना मयाची जनी. जनाबाई भगवंताची भक्ती त्या ठिकाणी करून राहिल्या. श्री संत नामदेवराय त्यांच्या बाबांच्या सोबत मंदिरामध्ये येतात. दर्शन झालं.
पाहिलं कोणीतरी मुलगी आहे, अनाथ आहे, कोणी तिला सांभाळायला तयार नाही. नामदेवरायांच्या वडिलांनी मुलीला विचारलं, बाळा तू कोण आहेस, कुठून आली, कशा करता आली, एकटी बोलली का, इथे विसरली का? जनाबाईने सांगितलं, बाबा या जगात माझं कोणी उरलं नाही, इथेच माझे मायबाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, सर्व नाते गोते माझा भगवंत आहे. हा भाव जनाबाईच्या अंतकरणातला झाला. दया आली दामू शेट्टींना, अरे लहान मुलगी आहे, इथे थांबवल्यापेक्षा आपल्या घराकडे घेऊन जाऊ, घरी राहील आपल्या आणि घरी राहून भगवंताची सेवा करेल, घरचे सुद्धा काही कामं करू लागेल. म्हणून जनाबाई त्या ठिकाणी जनाबाईला म्हणतात, नामदेवराय जने आमच्या घरी चलावं, भगवंताची भक्ती आहे, सेवा आहे, तिथे तुझी भोजन पाण्याची सुद्धा व्यवस्था होईल, इथं मंदिरात कोण देणार आहे तुला? जनाबाई म्हणू लागल्या, बाबा साधूचा संग, संतांची सेवा जर करण्याचं भाग्य माझ्या भाग्यामध्ये जर असेल तर यापेक्षा माझं श्रेष्ठ कोणतंच भाग्य नाही. येते बाबा मी, काही हरकत नाही. साक्षात भगवंताचे भक्त असणारे संत महात्मे, मोठमोठ्या महात्म्यांनी म्हणावं, वैष्णवाची संगती जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. श्री संत जनाबाई नामदेवरायांच्या घरी त्या ठिकाणी राहू लागल्या, काबाळ कष्ट करू लागल्या आणि नामदेवरायांच्या घरी असणारी 14 मन लोक भगवंताचं भजन कीर्तन गात होते. नारा विठा गुंदा महादा हो सर्वजण, राजाई गोनाई दोघी सासूसना, नारा विठा गुंदा हो सर्व लोक त्या ठिकाणी भगवंताची भक्ती करत होते, भजन करत होते. आणि त्यात जनाबाई, हो ह्या जनाबाई सुद्धा भजन करून राहिल्या. नामदेवरायांच्या आईने जनाबाईवरती काम सोपवलं, जने आता तुला दळण दळावं लागेल, कामं करावे लागतील, आता मंदिरामध्ये जास्त वेळ तुला जाऊ देणार नाही. जनाबाई म्हणू लागल्या, आई इथे जर सत्संग जर भेटत असेल, भगवंताची सेवा, साधूचा संग आणि कथा जर कानावरती पडत असेल तर हा माझा सत्संग, हे माझं मंदिर आहे, नाही जाणार. ठीक आहे आई, काही हरकत नाही. नामदेवरायांच्या आईने, राजाबाईने, हो गुणाई मातेने त्या ठिकाणी हो धान्य द्यावं आणि जनाबाई रात्रंदिवस त्या ठिकाणी हो गायला लागलेले आहे. जात्यावरती धान्य टाकायचं, जात्याच्या मुखामध्ये घास टाकायचा, धान्य टाकायचं आणि जातं फिरवायचं. रात्रभर जनाबाईला दळावं लागत होतं आणि जनाबाई भगवंताचा ध्यास, भगवंताची भक्ती त्या ठिकाणी करून अनेक ओव्या गायला जनाबाई त्या ठिकाणी लागताय. सुंदर सुंदर माझे जाते गे फिरे बहुत के, ओव्या गावे कौतुके तो मेरे बाळ विठ्ठला, ओव्या गावे कौतुके तो मेरे बाळ विठ्ठला. फिरते बहुत ओव्या गाऊ विठ्ठले तू रे बा विठ्ठला. मागे नका बसतो. बेस कम करा, बेस 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 बेस.
प्रपंचाचे नेटे गे शिव दोन्ही कुंटे गे प्रपंचाची नीटे गे जीव शिवध्वनी नेटे गे प्रपंचाचे नेटे गे शिव दोन्ही कुंटे गे प्रपंचाची नीटे गे लावणी पाचे हो कौतुके तू रे बा पाचे मोठे गे दोने रे बा कौतुके तू रे बा विठ्ठला लागलेले आहे देवा मी तुझ्या मंदिरामध्ये नाही येऊ शकत रे बाबा तुला जर माझी दया जर येत असेल तर तू माझ्यासोबत आता दळणदळू लागायला ये जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी असणारा परमात्मा विटेवरून खाली उतरला आणि जनाबाईच्या सोबत दळणदळू लागला हे सासू आणि सासरा गिरतो तिसरा 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 ओव्या गाव मोठा कृष्ण भगवान की जय. अशाप्रमाणे जनाबाई काही ओव्या गायला लागलेल्या आहेत. जनाबाईने ओव्या गाव्यात काय देऊन राहिला जनाबाई अनेक प्रकारच्या ओव्या त्या ठिकाणी गायला लागलेल्या आहेत. पहिली माझी ओवी ग पंढरीला जाईना पंढरीला जाईन मी विठोबा पायीन. जनाबाईनं अशी उभी म्हणावी. कृपया शांतता राखा. साक्षात देवानं सुद्धा जनाबाईच्या मागं तसंच म्हणावं. पहिली माझी ओवी ग पंढरीला जाईन पंढरीला जाईन मी विठोबा पाहिन. जनाबाईनं जसं म्हटलं तसंच देवानं म्हणावं. जनाबाईनं म्हणावं देवा आमचं ठीक आहे विठोबा पाहिन तुम्ही देव आहात ना. रुक्मिणी माता सत्यभामा माता देवीला सुद्धा स्वतः पांडुरंग परमात्मा सुद्धा जनाबाईच्या मागं तसंच म्हणू लागले. आणि असा प्रसंग तिच्या जनाबाईच्या जीवनामध्ये आला. भगवान परमात्मा रात्रभर दळण दळू दळू थकले.
दळण दळू थकलेले आहेत आणि भगवान परमात्माने जनाबाईला सांगितलं, जने आता मी झोपतो. जनाबाई सांगू लागल्या, झोप झोपडीमध्ये देवा, ठीक आहे. भगवंतांनी आपल्या गळ्यातील अलंकार काढावे, बाजूला ठेवावे. भगवंत झोपले. भगवंताला जाग आली 3:30 वाजता. आता पुजारी लोक मंदिरामध्ये येतील म्हणून आपण निघून जावं. देव अलंकार विसरून गेले आणि जनाबाईची असणारी फाटकी गोधडी खांद्यावरती घेऊन भगवान परमात्मा विटेवरती जाऊन उभे राहिले. सकाळी मंदिर उघडता बरोबर पुजारी लोक पाहून राहिले. देवाच्या गळ्यामध्ये सुवर्ण नाही, देवाच्या गळ्यात सोन्याचे हार दिसत नाही. हे दृश्य जेव्हा त्या पुजारी लोकांनी पाहिलं, कोण असते मंदिरामध्ये, कोण असते, लोक सांगून राहिले जास्तीत जास्त वेळ ती जनी असते. कदाचित जनीने मंदिरामध्ये चोरी केलेली असावी. सर्व लोक गेले, जनाबाईच्या घरात पाहू लागले. पुजारी लोकांना देवाचे हार जनाबाईच्या घरामध्ये सापडले, पण जनाबाईने सांगितलं, काका मी चोरी केली नाही. कशा करता करू मी चोरी केली नाही, पण विनाकारण तुम्ही माझ्यावरती आड घेताना काही शिक्षा द्या, मी चोरी केलेली नाही आहे. तेवढ्यामध्ये जनाबाईने म्हणावं, देवा असा का रे विठ्ठला तू माझ्या मुळावर, वार करी पुजारी मज नेती सुळावर. कुठे गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी देवा, एवढा आळ का चोरीचा माझ्यावरती यावा. जनाबाईच्या डोळ्यातून पाणी येते आणि जेव्हा वारकरी आणि पुजारी लोक जनाबाईला सुळावरती चढवण्याकरता नेतात, तेव्हा त्या सुळाचं पाणी होण्याचं सामर्थ्य जनाबाईच्या भक्तीमध्ये आहे. जनाबाई भगवंताशी वाद घालते, विठोबा अरे आतापर्यंत तुझी भक्ती केली, तुझी सेवा केली प्रभू, पण सेवा करताना सुद्धा तू आता माझ्यावरती असा रुचला ना, तर बघ आता. जनाबाई शिव्या देतात, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई बोलू लागतात, अरे विठ्या रे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या. जनाबाई बोलू लागल्या. भगवान परमात्माला म्हणतात, देवा माझी भक्ती खरोखर जर तुझ्यासाठी जर असेल तर पाय तुला काय करायचं आहे, तर मी मरायला सुद्धा तुझ्यासाठी तयार आहे. तेवढ्यामध्ये साक्षात्कार व्हावा आणि रोवलेल्या सुळाचं पाणी पाणी त्या ठिकाणी झालं. हे दृश्य जेव्हा पाहिलं, भगवंताला साक्ष द्यावी लागली, जनी माझी भक्ती नाही भक्त आहे. हो, जनी माझ्याकडे चोरण्याकरता आली नाही, मी जनीकडे जाऊन त्या ठिकाणी दळण दळू लागलं. भगवंताला स्वतः साक्ष द्यावी लागली. मला सांगायचा भाव एकच आहे, भक्तीची या मापे मोजी तू अनंता, इतरांनी तत्वता न मोजावे. भक्तीचा परमप्रताप जर पाहायचा झाला तर आज भक्तिपुत्र ज्ञानवैराग्याची कथा आपण पहिली आजच्या भागामध्ये आणि जनाबाईचं संक्षिप्त चरित्र पाहिलं. बाकी उर्वरित कथाभाग उद्याच्या सत्रामध्येच ठीक 10 ते 12 आणि 3 ते 5 या कालावधीमध्ये आपलं कथासत्र होईल. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. जी जी कथा सांगितल्या जाईल त्या कथेचं आपल्या समोर झाकीच्या रूपामध्ये प्रदर्शन केल्या जाईल. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. हरी कुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय.